की लाखो शुभ काल्या आल्या, ही माती आपल्या कपळ लावतात की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि हेच आपले हिरे मानके, दुसरी दौलत नाही. इथून 1 किलोमीटर अंतरावरती समोर मंदिर आहे जगदीश्वराचं, महादेवाचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूला शंकूसारखं गोल आकार पांढरं घुमट आहे. तेथे आपल्या राजांची समाधी, महाराजांची, छत्रपतींची. तिथे राजांना अगदी दिली राजांना की राजे शंकराचे भक्त होते. महाराज पहाटे 5 वाजता जायचे जगदीश्वर नतमस्तक होण्यासाठी. तर गडाची ही पूर्व दिशा ही आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तरेला गडाचा मुख्य दरवाजा आहे. शिवाजी राजांच्या काळात पाहिलं, या वाड्यावर सागाचे खांब, लाल मातीची कौलं, पैठणी सजलेले महाल होते. त्या काळामध्ये रेशमी कापडं होती, मशाली होत्या. 10 मे 1818 इंग्रजांनी आपल्या गडावर तोफांचा मारा केला. त्या माऱ्यात आपला गड इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 दिवस जळत होतं. लाकडी होतं ना, हे त्या काळात पूर्ण जळून गेलं. आपण एक कल्पना करायची आहे की दगडाचं काम इतकं भव्य आहे, तर शिवाजी राजांच्या काळात लाकडाचं काम किती मजबूत असेल. राजस्थान मधले किल्ले सुरक्षित राहिले कारण ते राजे शरण गेले. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आखे लढले, मोडेल पण लाकणार नाही. इथे 3 टाक्या पाण्याच्या होत्या. पाणखी लोक कावडीने पाणी भरायचे इथं, आणि टाक्यांच्या बाजूला राजांचं स्नानगृह, ज्याला आपण बाथटब म्हणतो किंवा स्विमिंग पूल, त्या काळात महाराजांच्या काळात होतं. इंग्रजांनी पाहून कॉफी केली, शिवकला शौचालय तुम्हाला गडास पाहायला भेटतात.